राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा परिसरात जगताप पेट्रोल पंपाजवळ आज मंगळवारी सकाळच्या दरम्यान टाटा इंडिका विस्टा कार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जण जखमी झाले। अपघाताची घटना घडताच परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार टाटा इंडिका विस्टा कार आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात कारमधील राजू शेख, कदीर शेख आणि नजीर सय्यद राहणार ममदापूर तालुका राहता हे जखमी झाले। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तातडीनं घटनास्थळी धावले आणि जखमींना वाहनाबाहेर काढण्यासाठी मदत केली। अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत अपघाताची नोंद घेतली। दरम्यान रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे आणि निखिल भोसले यांनी तत्परता दाखवत जखमींना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल केले। जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। दरम्यान रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे आणि निखिल भोसले यांनी तत्परता दाखवत जखमींना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल केले। जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।